त्यांनी धर्माचे झेंडे हाती घेऊन महार अंगावर गुन्हे दाखल करून घेतले। जेव्हा झेंडा द्यायच्या हाती आला सत्तेचा, तेव्हा मात्र तुम्ही तो झेंडा दुसऱ्याच्या हाती देत असाल तर मी सांगतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे, तुम्हाला हे हजम होणार नाही। आप हरामी अगर करेंगे तो वहां के हरामी मधला जो राम आहे ना, तो तुमच्या छातीवर बसल, तो बसल्याशिवाय राहणार। नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। कोणत्याही पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये। सतरंजी उचलायला कार्यकर्ता राहील व निवडणूक आली की तुम्हाला पैसेवाले व इतर पक्षाचे लोक दिसणार। अमरावती जिल्ह्यात प्रताप अडसर सोडले की एकही आमदार मूळ बीजेपीचा नाही। तुमची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे, तर मग तुमची स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणायची ताकद नाही का? भाजपला जी मस्ती आली ती आता कार्यकर्त्यांनाच ठेचायला लागली आहे। त्यामुळे कार्यकर्ता सुद्धा आता नेत्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही। मर्दानगी गेली कुठं? राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही तुम्ही नगरसेवक निवडून आणत नाही, तुम्हाला उमेदवार उसने आणावे लागते। अमरावतीमध्ये नवरा स्वाभिमानमध्ये आणि बायको बीजेपीमध्ये एवढी लाचारी का आली? तुम्ही जर हरामी कराल तर त्यातला राम तुमच्या छातीवर बसेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। तर बघा बच्चू कडू काय म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। आणि शक्ती महाराजांनी जे पवित्रा उचलला आहे, खरं तर त्यांची बाजू खऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या बाजूने आहे। ते काही एका नेत्यासोबत जोडलेले नाही आहे। आणि मला असं वाटतं का कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू दे, तो काँग्रेस, बीजेपी, शिवसेना का कोणी असो, कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये। आणि ह्या भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यानं घेणं गरजेचं आहे। सतरंजी उचलाले कार्यकर्ता राहील आणि मग निवडणूक आली का तुम्हाला पैसेवाले दिसणार, इतर पक्षाचे लोक दिसणार। तुम्ही एक सांगा का पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक अरुण अडसर म्हणजे प्रताप अडसर जर सोडले तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवा बक्षीस मिळवा, अशी अवस्था आहे। प्रवीण पोटे मूळ बीजेपीचे आहे, तुमचा तिवशा वरुडचा आमदार मूळ बीजेपीचा आहे, तुमचा अचलपूरचा आमदार मूळ बीजेपीचा आहे, तुमचा केवरराम काळे मूळ बीजेपीचा आहे, तुमचं तिवशाचा आमदार बीजेपीचा आहे, नाहीच। मग तुमच्या केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे साले हो, तर तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही। म्हणजे सत्तेतून तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे? पुन्हा सतरंजा उचलाच्या आणि त्या काँग्रेसवाल्याच्या। म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे। मी सांगतोय ना का जी भाजपची जी मस्ती आली ना, ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचायला लागली आहे। आणि ते कार्यकर्त्याला जेव्हा ठेचन ना, तेव्हा कार्यकर्ता भाजपाले अशा लोकांना नेत्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही। ही वस्तुस्थिती आहे, हा अतिरेक आहे। तुम्ही सांगा ठीक आहे, विधानसभेपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही साले हो तुमची एवढी ताकद नाही, मर्दांगी गेली कुठे रे तुमचे? का तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही नगरसेवक निवडून आणत ना, उसने आणावं लागतं तुम्हाला उमेदवार? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। आणि ही कार्यकर्त्याची खरी अटी मी म्हटलंय महाराज आल्याबरोबर का हे बीजेपी अ आहे आणि बीजेपी ब ते आहे। स्वाभिमान अलग लढतं आणि बीजेपी अलग लढतं, बायको बीजेपीत लढते आणि नवरा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असेल तर कसं होणार आहे? मग सामान्य कार्यकर्त्यांना जाव का? तो कुंदन यादव आमच्या इथं अचिरपूरला, ज्यानं फार मेहनत घेतली नवनीतजी राणासोबत निवडून आणण्यासाठी, माझ्यासोबत भांडला तो, त्याला त्या प्रभागात कुंदन यादव उभा राहिला, तिथं स्वाभिमानची सीट टाकली, कुंदन यादव पडला। म्हणजे स्वाभिमान वर्षित बीजेपी, ही चाललं काय? एवढी लाचारी बीजेपीत आली का? एवढी लाचारी का आली ते समजायला पाहिजे। आणि म्हणून आम्ही अशा कार्यकर्त्यांसोबत राहू। आम्ही कार्यकर्त्याच्या सोबत असणारा आमची पार्टी आहे आणि तो कार्यकर्त्याला मजबूत करण्याचं काम आम्ही करू। धर्माच्या नावावर तुम्ही कार्यकर्ता वाहून घेतला, त्यांनी धर्माचे झेंडे हाती घेऊन महार अंगावर गुन्हे दाखल करून घेतले। जेव्हा झेंडा द्यायच्या हाती आला सत्तेचा, तेव्हा मात्र तुम्ही तो झेंडा दुसऱ्याच्या हाती देत असाल तर मी सांगतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे, तुम्हाला हे हजम होणार नाही। आप हरामी अगर करेंगे तो वहां के हरामी मधला जो राम आहे ना, तो तुमच्या छातीवर बसल, तो बसल्याशिवाय राहणार।